खुर्च्या खाली करा, आमची मागणी पूर्ण करा, खुर्च्या खाली करा। सैयद, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पूना जिला अध्यक्ष। आज सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की तरफ से पूना जिला कलेक्टर ऑफिस के सामने हम लोग एक धरना आंदोलन रखे हुए हैं, जिसका असल मकसद ये है कि पूना का नाम बदल करके जीजापुर होना चाहिए, क्योंकि पूना की पहचान जो है छत्रपति शिवाजी महाराज के, महाराष्ट्र की पहचान छत्रपति शिवाजी महाराज के कुर्बानियों से हुई है। और उन्होंने जो इस महाराष्ट्र को एक सब जाति धर्म के लोगों को साथ में लेकर के जो एक राज्य बनाया है, उसके लिए हम लोग आज उनके इस कुर्बानियों को मद्देनजर रखते हुए हम लोगों ने आज ये प्रोटेस्ट रखे। और उनकी जो मातोश्री है, जिनका नाम जीजाबाई है, माँ साहेब जीजाबाई, उनके नाम से पूना की पहचान होनी चाहिए, ये हम लोगों की डिमांड है। एसडीपीआई की तरफ से हम लोग यहाँ पर डिमांड करते हैं कि पूना की जो पहचान है माँ साहब जीजाबाई के नाम से होनी चाहिए। तो अब तक ये मांग किसी ने नहीं की है, तो ये आप मांग तो अभी नहीं, एक्चुअली ये मांग 2021 में संभाजी ब्रिगेड की तरफ से हुई है, जिन्होंने एक बड़ा आंदोलन भी किया था। और उनके पदाधिकारियों ने अपने ब्लड से उद्धव ठाकरे साहब को एक लेटर लिखा था, और उसमें भी उन्होंने ये डिमांड की। और ये मांग आप कर रहे हो, अगर पूरी नहीं होती तो आगे आप क्या करने वाले हो? हम लोग सरकार से अभी डिमांड कर रहे हैं एक पीसफुल आंदोलन के तहत। अगर ये हमारी डिमांड को पूरी नहीं करेंगे तो इसके लिए हम लोग हमारे अधिकारियों से, मतलब जो हमारे वरिष्ठ है, उनसे मशवरा करके आगे की कानूनी लड़ाई लड़ने के लिए भी हम लोग तैयार हैं। सर्वांना सहिष्णुतेने जाऊ। मी चंद्रशेखर आडगे, संभाजी ब्रिगेडचा पुणे जिल्हा अध्यक्ष आहे। आज सोशल डेमोक्रेटिक पार्टीने जे आंदोलन केलंय कलेक्टर ऑफिस समोर, पुणे जिल्ह्याचं नाव जिजापूर करण्यात यावं, तर खरंच मी त्याचं कौतुक करतो आणि आभार मानतो की ही संभाजी ब्रिगेडची मूळ मागणी आहे आणि जुनी मागणी आहे। मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांची ही खूप 30 वर्षापासूनचा आलडा आहे। 30 वर्षापासून त्यांनी ही मागणी केलेली आहे की पुणे जिल्ह्याचे नाव जिजापूर करण्यात यावं। तत्कालीन मुख्यमंत्री मान्य उद्धव ठाकरे साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही रक्ताने पत्र लिहून ही मागणी केली होती संभाजी ब्रिगेडच्या वतीने। त्यावेळेस अनेक बांधवांनी रक्ताने पत्र पाठवून स्वतःच्या रक्ताने, म्हणजे आमचे सगळे जे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे, आम्ही सर्वांनी आमचं रक्त काढून रक्ताने पत्र उद्धव ठाकरे साहेबांना लिहिलं की जेणेकरून त्यांना त्याची जाणीव व्हावी की खरंच यांची तळमळापासून यांची मागणी। कारण हा जो पुणे जिल्हा, पुणे शहर आहे, हे जिजाऊंनी बसवलेलं शहर आहे। तिथे ती गारवाचा नांगर फिरवला होता, तिथे यांनी सोन्याचा नांगर फिरून हे शहर वसवलेले। आज लालमहाल बघा, आज लालमहालला इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपण गेलेले, जिजाऊंचा इथे इतिहास आहे। म्हणून आमची मागणी की पुणे जिल्ह्याचं नाव जिजापूर करा। आज जे इथे आंदोलन चालू आहे सोशल डेमोक्रेटिक पार्टीचं, त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे। आणि आम्ही दोघे मिळून आणि इतर संघटनाला पण आव्हान आहे आणि सर्व समस्त पुणे जिल्हा आणि पुणेकरांना पण आमची विनंती की आपण सर्वांनी या आंदोलनात सहभाग घ्यावा आणि आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे नाव जिजापूर करण्यात यावं, यासाठी आपण सर्वांनी मुख्यमंत्री साहेबांना भाग पाडायचे। धन्यवाद। जय जाऊ। बऱ्याच वर्षापासून पत्रव्यवहार चालू आहे, तर आता जर ठेणगी पडलेली, पण तुम्हाला थोड्या दिवसात या आंदोलनाचा वनवा दिसेल। वनवा म्हणजे हे का आम्ही काही असं वेगळ्या पद्धतीने नाही करणार, लोकशाही पद्धतीने। आज आंदोलन पुणे जिल्ह्यात होते, आता हेच आंदोलन पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक 13 ते 13 तालुक्यामध्ये, शहराच्या प्रत्येक भागामध्ये आणि शेवटचं आंदोलन आम्ही आझाद मैदान मुंबईला करू आणि या सरकारला पुणे जिल्ह्याचं नाव जिजापूर करायलाच भाग पाडू। कारण इथून मागे जे आता बरेच जिल्ह्याचं नाव बदलण्यात आलेले, मग आम्हाला हा प्रश्न पडलाय की पुणे जिल्ह्याचं पण नाव, बरीच जुनी मागणी आहे की जिजापूर करण्यात यावं। याच्यावर मला वाटतं 5 ते 6 वर्षापूर्वी याच्यावर बराच गोंधळ पण झाला होता पुण्यामध्ये, तेव्हाची मागणी आणि त्याच्या आधी पण मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची मागणी, या सरकारने काही विचार केलेला नाही। पण आता आपल्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे की आपण दखल घ्या आणि पुणे जिल्ह्याचं नाव जिजापूर करा, अन्यथा आम्हाला तुमच्या मंत्रालयावर मोर्चा काढावा लागेल, ही वेळ तुम्ही आणू नका।